सध्या सिंधुदुर्गातील घरांच्या खळ्यांमध्ये किंवा बागांमध्ये उगवलेली भुई चाफ्याची ही फुलं मनाचा ठाव घेणारी ठरतायत. मात्र प्रथमदर्शनी चाफ्यासारखे दिसणारे हे सुंदर फूल चाफ्याचे नसून ते झिंजिबेरेसी या आल्याच्या कुटुंबातील एका वनस्पतीचे आहे. या कुटुंबात आपण रोजच्या आहारात वापरतो ते आले, हळद, वेलची आणि कुळंजन यांचा समावेश होतो. दरवर्षी ग्रीष्माच्या उकाड्यात जिथे उन्हामुळे लाही लाही झालेली असते तिथे या वनस्पतीची फुलं जमिनीतून डोकं वर काढतात. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे कॅम्फेरिये रोटुंडा, ज्याला सामान्य भाषेत भुई चाफा, पिकॉक जिंजर, इंडियन कोर्किस असं म्हटलं जातं. आशियामध्ये कॅम्फेरिये या कुळामध्ये 60 प्रजाती आढळतात. त्यामधील पिकॉक जिंजर म्हणजेच भुई चाफा ही एक औषधी आणि शोभेची वनस्पती आहे. यापूर्वी महाराष्ट्रातून या प्रजातीची नोंद केवळ पुणे जिल्ह्यामध्ये होती. मात्र वनस्पती शास्त्रज्ञ विजय पैठणे यांनी ही प्रजात सिंधुदुर्गातही आढळत असल्याचं निरीक्षण नोंदवलं. तर या वनस्पतींविषयी खास वैशिष्ट्य म्हणजे काय की ही वनस्पती जर म्हटलं तर ही देवाला सुद्धा अर्पण करण्यासाठी वापरली जाते आणि त्याचप्रमाणे कोकणातील स्त्रिया ज्या आहेत त्या केसांमध्ये सुद्धा त्या वनस्पतीचे फुलं माळताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. ही वनस्पती या कोकणामध्ये आली कशी असावी यामागे काही लोकांकडून माहिती मला या ठिकाणी मिळाली. तर ती अशी होती की गोव्यातले काही नातेवाईक त्यांचे आहेत, त्यांनी देवांची आराधना करण्यासाठी, पूजा करण्यासाठी त्यांना ती वनस्पती गिफ्ट केलेली आहे आणि जेणेकरून ते गिफ्ट केलेला वनस्पती त्यांच्या त्या रायझोम जो आहे आणि त्याच्या खालच्या साईडला जे बल्ब आहेत ते त्याच्या माध्यमातून ती प्रपोगेट होते आणि तिचा प्रसार या ठिकाणी आपल्याला जास्त या ठिकाणी बघायला मिळतो आहे. सध्या ही वनस्पती इतरत्र नेहून लावली जात असली तरी महाराष्ट्रातील तिचा नैसर्गिक अधिवास पुण्यानंतर केवळ सिंधुदुर्ग आणि दक्षिण रत्नागिरीतील काही भागांमध्ये आहे. सिंधुदुर्गातील स्थानिक लोकांच्या मते ही प्रजात पूजेसाठी गोव्याहून आणून तिची या ठिकाणी लागवड करण्यात आली. या वनस्पतीच्या जमिनीच्या आत असणाऱ्या मुळखोडाला काही कंद असतात. त्यातून पावसाळ्यात उगवलेली पानं नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात गळून पडतात. पाने आकर्षक असून त्यावर चांदीसारखे नक्षीदार पट्टे असतात आणि खालची बाजू जांभळट असते. पानं गळाल्यामुळे ही वनस्पती मेली का असा समज निर्माण होतो. मात्र मार्च-एप्रिलमध्ये तिच्या कंदामधून थेट फुलं येतात. ही फुलं जांभळट निळ्या रंगाची सुगंधी असतात. सिंधुदुर्गात या वनस्पतीला उन्हाळ्यात पाणी देत नाहीत, पण कंद असणारी जागा ही 1-2 वेळा शेणाने सारवतात. असे केल्यास याच फुलं खूप येतात अशी मान्यता आहे. आयुर्वेदात याचं खूप महत्त्व आहे. याच्या कंदाची पेस्ट गालगुंड किंवा जखमा भरण्यासाठी लावली जाते. दक्षिण पूर्व आशियामध्ये मसाले किंवा भाजी म्हणूनही याची पानं आणि कंद वापरतात. तसंच सौंदर्य प्रसाधनं आणि सुगंधी द्रव्यामध्येही याचा वापर होतो. तुम्ही भुई चाफा कुठे पाहिलाय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.